नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. काव्य आणि पार्थ आता लग्नाचा अल्बम पाहत असतात नंदिनीचा, कारण त्यामध्ये त्यांना काही पुरावा मिळतोय का हेच ते बघत असतात. दुसरीकडे मंजूने चाल करून नेमका आता तोच फोटो काढून आणलेला असतो, ज्यामध्ये दीपक आणि दीपकचा साथीदार नंदिनीला एका कपड्यामध्ये गुंडाळून घेऊन जात असतात. तेव्हा आता वसू तोंडालाच हात लावते, कारण खूप मोठा पुरावा मंजूमुळे वसूचा निघून आलेला असतो. तेव्हा आता ह्या फोटोचं करायचं तरी काय, हा पुरावा आपल्याला नष्ट करावा लागेल, असं आता वसू आत्या मंजूला आणि रम्याला सांगतात. तेव्हा आता काडीपेटीने तो फोटो पेटवण्याचा प्रयत्न करत असते वसू आत्या, पण तो फोटो काही पेटायला काडीच पेटली जात नाही. त्यामुळेच आता रम्या हातानेच तो फोटो फाडून टाकते. तर इकडे आता नंदिनीची देवासमोर आरती चालू असते, म्हणूनच तो फोटो न जळताच त्याचे फक्त तुकडे केलेले असतात. आता तेच फोटोचे तुकडे जेव्हा रम्या बाहेर जाऊन फेकते, तेच तुकडे जेव्हा उचलून आणतो, त्याला संशय आलेला असतो. म्हणूनच ते टेबलावरती मांडून तो आता काव्या, जीवा, पार्थला दाखवत असतो. त्यावेळेला आता नंदिनी म्हणते की अरे, हा तर तोच माणूस आहे जो मला दीपक बरोबर किडनॅप करत होता. मग काव्या म्हणते काय, अगं ताई, ह्या माणसाला पार्थ आणि मी ओळखतो. तेव्हा आता खूप मोठा पुरावा काव्य आणि पार्थमुळे नंदिनीच्या समोर येणार आहे. प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.